माई माई काय खायला मिळेल का हो? ताई लय भूक लागल्या हो. काय शिळा पाका असेल तरी चाललो. माऊली माऊली. आपण जरा आधी यायला पाहिजे होतं का. या टोमा मेंबरला सांगा. नट्टापट्टा करायला तुम्ही वेळ घालवला. चला आता परत बघू उद्या. कोण आहे? तू? गौरीजी थोडं बोलायचं होतं, आत येऊ शकतो का. हा हा ये. एवढ्या रात्रीचं येणं काही बरोबर नाही, पण मला माणुसकीने मजबूर केलं. म्हणजे ते MIDCत निघालो होतो नाईट ड्युटीला. तर रस्त्यात भुकेने तळमळणारे हे 2 गरजवंत भेटले मला. आता व्यासनी माझ्या घरी जेवायला घेऊन जाणार होतो, पण माझं घर लांब आहे. म्हणलं मित्राची खानावळीजवळ, म्हणून इकडे घेऊन आलो. बिचाऱ्यांनी शेवटचं कधी खाल्लं असेल कुणाच ठाऊक. शेवटचं कधी खाल्लंय ते ध्यानात बी न झालंय बघा. आऊ पण खानावळ कधीच बंद झाली. अरे देवा, आज जर काय खाल्लं नाही तर उद्याचा सूर्य दिसल का नाही ते बी माहित नाही बघा. शिळ पाक काय बी चालेल. बघा की काय होतंय का. बिचाऱ्यांचा हाल बघवलं नाही म्हणून तुमच्याकडे घेऊन आलोय. हो ऍक्च्युली आज रातचा स्वयंपाकच नाही झाला आमच्याकडे. सॉरी. मोठ्या आशेने आलो होतो तुमच्याकडं, पण ठीक आहे आता बघतो काहीतरी. चला बाबांनो चला. खरंच सॉरी. अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय. ते महादेवाच्या मनात तेच होणार. उलट मी तुम्हाला सॉरी म्हणलं पाहिजे, तुमची झोप मोड केली म्हणून. सॉरी. नाही माझी झोप पण नाही. मी अभ्यासच करत होती. कसला अभ्यास. UPSC. माझी 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 म्हणजे कलेक्टरची परीक्षा. असा अभ्यास वाचला पाहिजे माणसानं बघा. नाही तर याच काळची पोरं 5वी 9वी शाळा सोडून देते. हा शाळेची म्हणून काय आवडायचं नाही बघा. ती म्हणतात ना व, जो शिकाल तो टिकाल. जेवण नाही आहे त्यांच्याकडे बाबा. निघूया आपण. चला चला निघूया. पण 2-4 घास काय मिळाला असतं तर लय बरं झालं असतं हो. खरं तर आमच्या आईने शिकवलंय, दारात आलेल्याला कधीच उपाशी माघारी पाठवायचं नाही. पण आज नेमकं सॉरी. धन्य आहे माऊली. आमचा नमस्कार सांगा त्यासने. थांबा. आजपासून कृष्णाईच्या खानावळीत कोणी उपाशी गेलेलं नाही. तुम्ही आत या, मी काहीतरी बनवते तुमच्यासाठी. हा आई, आता तू कशाला. अगं एवढ्या रात्रीचं कुठं जेवण मिळेल यासनी. मी करते हा काहीतरी. मी बनवते. हा तू जा आराम कर. आराम झालाय माझा, तू अभ्यास कर बरं. या. माझा अभ्यास झालाय, तू आराम कर. तुम्ही बसून घ्या. चला आई. चल.
अगं गौरी चाल काय तू एकटी कशी करणार? अगं आई, मी शारदाताईला घेते बोलून मदतीला. शारदा पण नमलेली असते, तिला आराम करू दे जरा. मी करते पटपट. आई, मी मिनीला घेते बोलून. तू नको काळजी करू, तुला आधीच खूप लागलंय. आई तू जा. अगं पण तू कशी करणार गौरी? मी करते पटकन. आई, मी करते. तू आराम कर आणि मी लागलं तर बोलवते तुला. जमल ना तुला? हो. मी मेहंदीला पाठवते थांब. शंकर दादा आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2. आपण फक्त खायला आलो होतो, पण प्रत्यक्षात वहिनीच्या हातचं जेवायला मिळणार. वय वय आमचं नशीब आहे शंकर दादा. मी काय म्हणतो, तुम्ही पण तर काय गरज बनतो म्हणजे वहिनीच्या हातचं खायला मिळेल तुम्हीच नाही. काय बनवू जेवायला? रसरशीत मटण बनवा. आमच्या खानावळीत शुद्ध शाकाहारी बनतं. हा गरजवंत आहे दादा तुम्ही. ध्यानात राहू द्या जरा. बनवा काय पण. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा असं आयुष्य आहे आमचं. म्हणजे पोटाला 4 घास मिळाल्याशी मतलब. जा आवर. काय काय करायचंय? मदत करायची. जा तोंडावर पाणी मारून ये. जा. ए आहेस ना? जा. तुम्ही बसून घ्या. मन धावल किती बी तुझ्या पुढे पळना, तुझ्या माग भिर भिर फिरते त्याला वाट मिळना. थोडीशी लाज धरावी नजरे सवळना, तरी काळीज का धडधडते मला माझं कळना. आलीस तू तार फिरल डोक्यामधी वार शिरल, सजणे तुझ्या जमाना मला. शंकर, शंकर, इथं ठेवायचं. जीवना दावला पाहता मी तुला, जीवना दावला. ओ साजिरा गोजिरा हसरा राजिरा जीवना दावला. ओ भाबळा बाबळा बाबरा मेंढाळा जीवना दावला. थँक्यू. बसून घ्या जेवायला. हां आलेच. बसून घ्या जेवायला. शंकर दादा देवाने 1 नाही 2 नाही 3 डोळे दिल्यात आणि चांगला दोस्त बनायचा चांगला चान्स दिलाय. म्हणजे बघा मी काही काम करायच्या कंडिशनलाच राहिलेले नाही, तेव्हा तुम्ही जा आणि वहिनीसनी मदत करा. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.